पुढती सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल भरवा भरवा तुहा विठ्ठल सुख पुढती मागतो आघडी सुख पुढती मागतो आघडी सुख पुढती मागतो आघडी आनंदाची फळे सेवादार आनंदाची फळे याची सुख पुढती मागतो आघडी सुख पुढती मागतो आनंदाची फळे सेवादार आनंदाची फळे जन्म जन्मांतरी तुझाची अंकिता जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवी तुझा भावाड येऊन देचिता तुझा भावाड येऊन देचिता करावा अनंता नाश त्याचा
विसर पडो जन्मांतरी तुझा ध्यान केला जन्मोजन्मांतरी तुझा जन्मोजन्मांतरी तुझा ध्यान केला करोनी विठ्ठला दास कामने आम्ही जे जे इच्छा करो कामने आम्ही जे जे इच्छा करो ते कल्पतरू पुरविसी जन्मांतरी तुझा ध्यान केला जन्मांतरी तुझा ध्यान केला करोनी विठ्ठला दास ठेवी विठोबार कुमाई 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 हे सुख पुढे मागतो हे सुख पुढे मागतो एक सुख म्हणते मागतो एक सुख मागतो
जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला करून विठ्ठला दास ठेवी तुझा भावाड येऊन दिसता करावा अनंता नास त्याचा अभय देवोनी करावे सादर क्षण तो विसर पडून दी तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविसी जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला करून विठ्ठला दास ठेवी लोकाभिरामम थोडा आवाज कमी करा लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये पांडुरंगा करो
माझी वाणी मानेल संता शिरंजव चित्ताशी आपुलिया जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो जे ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तकमाजा कथा करुमती अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर ह्याची सुख पुढती मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला करून विठ्ठला दास ठेवी प्रस्तुत प्रसंग भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी माऊली नाणवर आहे तुकोवर आहे दादा हनुमंतराय आपण सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भावुक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनीय गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोवर आहे यांचा अभंग असो महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा भगवान तुकोवर देवाकडे विनवणी करतात प्रार्थना करतात करुणा भागतात करुणा प्रार्थना वागण्याचं कारण आहे तुकोवर म्हणतात प्रभू आमच्या वाडवडिलांनी ईश्वर सेवा केली देवाची सेवा संतांची सेवा केली माझ्या वडिलाची मिराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंग त्यांनी सेवा केली मला करणं आहे पण मला मर्यादित कालापर्यंत नाही जन्म जन्मांतरा पण तुझी सेवा मला करता यावी याच्या करता सेवाचा जो भाव माझा सेवाभाव अखंड टिकण्याकरता प्रभू माझ्यावर दया करा माझ्यावर कृपा करा आणि तो सेवाभाव अखंड टिकण्याकरता कारण अखंड भाव अखंडता टिकत नाही दादा जो सद्भाव आज प्राप्त झाला तो शेवटापर्यंत टिकण्याकरता कारण जन्म जन्मांतरापर्यंत मला सेवा करायची आहे पण माझ्या सेवेचं फल मला दुसरं काही नको आहे तसंच सेवा करीत असताना सेवेचा फल ईश्वर सेवा केली एखाद्याने भक्ती केली देवाची त्या भक्तीच्या मोबदल्यामध्ये देवाकडे काही मागण्यासारखं कारण ईश्वर सेवेच्या बरोबरला एका जगात एकही वस्तू नाही का तर तुम्ही देवाकडे मागू शकता पण तो खबर आहे सेवा मागता देवाकडे पण सेवेचं फल मला काही नको प्रभू माझ्या जीवनात मला भविष्यामध्ये आनंद मिळाला पाहिजे आज वर्तमानामध्ये आनंद मिळाला पाहिजे माझ्या सेवेचं फल मला आनंद पाहिजे आनंदाची फळे सेवादान आणि प्रभू एक जन्म नाही मला जन्म जन्मांतरा तुझ्या सेवेचा अहोभाग्य मला प्राप्त झालं पाहिजे पण हे करीत असताना अंतःकरणामध्ये एखाद्याला चुकीच्या विचाराची
आणि प्रारंभ होऊन माझं धैर्य खचू नये, मला बार बार धैर्य देत राहा, मला सांभाळा, मला जपा. आणि हे करीत असताना तुकोबरा हे कर ते कर असं मी म्हणत नाही. तुकोबर म्हणतात, प्रभू तू आमचा सखा आहेस, आमचा जीवलग आहेस, आणि आमचा आणि तुझा जो संबंध आहे आम्हाला तुझ्याशिवाय कोणी नाही प्रभू. म्हणून एक काम करा, तू कल्पतरूसारखं आम्ही जी जी प्रार्थना तुझ्याकडे विनवणी करू, जी इच्छा करू, ती आम्हाला वेळीच त्याची पूर्तता करावी. शिवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या पवित्र तपस्थळीवर तसं वाटायला जंगल में मंगल आहे, पण माझे तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जेथे वसे हरीचे दास तेथे असे देव निरंतर. जिथं हरिदास येतो ना दादा, तिथं देवाचं अस्तित्व उभं. म्हणून आमची श्रद्धे गायकवाड दादा, दौलत बुधा गायकवाड या सज्जनांनी दादा 3 गोष्टीचं औचित्य साधलं बरं का दादा. सेवा निवृत्ती बी आहे, वास्तवाची शांती बी आहे, आणि अभिष्ट चिंतन सोहळा बी आहे. हे सगळ्या प्रकारचं ही मोठीच माणसं करू शकतात बरं का. असं मोठी माणसं मोठीच असतात. विठ्ठला विठ्ठला नूतन वास्तू शांती बी आहे, सेवा निवृत्ती बी आहे, आणि त्याचबरोबर स्वतःचा त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा वाढदिवसही आहे. आणि असं या 3ही प्रकारचं औचित्य साधून आपण सर्वांचं इथे येण्याचं आपल्याला अहोभाग्य प्राप्त झालं. कोणाला फोन केला असेल, कोणाला आमंत्रित केला असेल, पण त्यांनी जीवनमधामध्ये आपल्या सर्व्हिसमध्ये केलेलं प्रेम, आणि ते प्रेम त्यांनी केलेली प्रेम आपण सर्वांनी त्याचा दाखला आज आपण सर्वजण इथं उपस्थित आहात. मला थोडा उशीर झाला, तिथंही एका बाबाचा वाढदिवस होता. श्रद्धे आमची अनिल दादा आहेर माझी आमदार, त्यांचा वाढदिवस होता. शनी मंदिरला होता तो, आणि त्याच्यामुळे त्यांच्या अडचणी पाहून त्यांनी सगळं काम बरोबर करून घेतलं, आणि मग माझी सुट्टी केली. म्हणून मला उशीर झाला. आईच्या हृदयाने मला माफ करा. आणि आज माझ्या प्रभूची सेवा करत असताना दादाच्या प्रेमामुळे आलेल्या आमच्या भक्तिमयी माता, तुम्ही सर्व सज्जन कुठून आले असतील. दादाने जी तिथं सर्व्हिस केली आली, त्या सर्व्हिसमध्ये ज्यांच्याशी संपर्क आले, त्यांच्याशी ते सर्व सज्जन उपस्थित झाले. आणि त्यांचं निवास जिथून आले, कोकणातून सगळी मंडळी, कळवणकडून कोणी, दिंडोरीकडून कोणी आले, सर्वांना मी वंदन करतो, प्रणाम करतो. दादा करता देवता नाही, माझ्याकरता ते देवता आहे. त्या सर्व देवतांना वंदन करतो. आमचे सावकार भाऊ बी गाड्या बदलत आले. आम्ही त्यांना निमगावला बोललो होतो, यच गावून आले ते. आम्ही निमगावला बोललो होतो, पण ते गाड्या बदलीत, रिक्षाने, टॅक्सीने कसं तरी आले. बाबा विठ्ठल त्यांनाही वंदन करतो. तुम्हा सर्व बापांना प्रणाम वंदन करून आज माझ्या प्रभूची सेवा करत असताना तुकोबारायच्या अभंगाची निवड केली. विठ्ठल ईश्वर भक्तांनाही प्रणाम वंदन कर. आमचे श्रद्धे दादांनाही वंदन करतो. दादा करता दादा ह्याला यावंच लागतं ना, बरोबर काय. दादा बरेच दादा असतील इथं, त्यांनाही प्रणाम वंदन करतो, त्यांनाही प्रणाम वंदन करतो. विठ्ठला विठ्ठला. हे दादा माझ्या दादा हनुमंतरावच्या सापेक्ष आहे. दादा सर्वांना प्रणाम वंदन. आणि दादा आज माझ्या प्रभूची सेवा करीत असताना मी माझ्या तुकोबारायच्या अभंगाची निवड केली. भगवान तुकोबाराय देवाकडे कुठली जटिल गोष्ट असेल जीवनामध्ये जगत असताना जे जे प्रतिबंध येतील ना दादा, ते प्रतिबंध काही लौकिक प्रतिबंध आहे, काही अंत प्रतिबंध आहे. ते अंत प्रतिबंध, लौकिक प्रतिबंध जगण्याचा आनंद मिळू देत नाही दादा. प्रत्येक माणसाला सुख शांतीची गरज आहे. प्रत्येकाला सुख शांतीमध्ये जगावं वाटतं. सुख शांतीची अनुभूती प्रत्येकाला करावी वाटते. पण काही लौकिक प्रतिबंध आहे, काही अंत प्रतिबंध आहे. पण लौकिक प्रतिबंध, अंत प्रतिबंध हे आपल्या पद्धतीने नाही. बार बार माझ्या प्रभूचा सहयोग घ्यायचा, मदत घ्यायची, देवाला प्रार्थना कर. जीवनात कुठली जटिल समस्या आली ना दादा, जटिल गोष्ट आहे, ते समाधान पाहिजे असेल तर माझ्या प्रभूकडे पहा दादा, देवाकडे पाहायचं.
माझा प्रभू देवदयाळ देवदयाळ, करी भक्ताचा सांभाळ. माझा प्रभू दयाळू आहे. देवा तू कृपा करुणा सिंधू, होशी माय बापा मुचा बंधू, जीवन सिद्धी साधन सिंधू, तोडशी बहुबंधू काळपास. सर्व बंधनातून मुक्ती पाहिजे असेल ना दादा, अंत प्रतिबंध दूर करायचे असेल, लौकिक प्रतिबंध, हे सगळे प्रतिबंध दूर करण्याकरता, दूर करण्याची गरज काय आहे? तुकोपर्यंत प्रभू पाठीमागं माझ्या वाडवडिलांनी तुझी सेवा केली. आमचा जन्मसिद्ध वडिलोपार्जित हा वारसा ईश्वर सेवेचा. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. ए माय बापा, तुझी चरण सेवा करणं, तुझी सेवा करणं आमचा वडिलोपार्जित वारसा आहे. मला तुझी सेवा करायची आहे. पण सेवा करण्याकरता दादा बऱ्याच गोष्टीची आवश्यकता आहे बरं. ईश्वर सेवा करण्याकरता ती देवाकडून मागून घ्यायची. तुझी सेवा माऊली सुद्धा मग तुझी सेवा करीन मन भावे, माझे मन गोविंदी रंगले रंगले ओ. ईश्वर सेवा करण्याकरता दादा काही अंत प्रतिबंध आहे, काही लौकिक प्रतिबंध आहे. लौकिक प्रतिबंध आहे, अंत प्रतिबंध आहे. म्हणून तर ईश्वर भक्तांना रात्रंदिवस झगडावं लागतं दादा. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. आत मनाशी संघर्ष करायचं बरं, आणि बाह्य जगाशी लाठीकाठी घेऊन नाही. जगा संघर्ष म्हणजे काय? पारमार्थिक क्लेशेस आहे ना, त्याचं दमन करायचं असलं चारित्र्य बल वापरावं लागतं बरं का. ईश्वर भक्तांनी चारित्र्य बल दमन करायचं. काही लौकिक प्रतिबंध आहे त्याचं चारित्र्य बल दमन कर. या दोन्ही पारमार्थिक क्लेशेस, प्रापंचिक क्लेशेस, हे दोन्ही प्रकारचे क्लेशेस त्याला चारित्र्य बल वापरावं लागतं बरं का दादा. धक्काबुक्की नाही, लोटा लाटी नाही, कोणाला रडवायचं नाही. चारित्र्य बलाने ते दमन करतात. आणि मग होतं काय दादा, कालांतराने तीच माणसं पूजनीय ठरतात. तुका म्हणे जरी जगे टाकी घाया, त्याच्या पाया पडे जग. मग टाकीची घाव सहन करता करता त्याला देवपणा येतो. आणि मग ते सहजरित्या तुका म्हणे जरी जगे टाकी घाया, त्याच्या पाया पडे जग. मग त्याच्या लोक पाया पडतात. म्हणून टाकीचे घाव जुनी माणसं फार कमी शिकलेले, पण ते म्हणायचे बाबा अरे देवपणा सहज नाही प्राप्त होत. बरोबर, टाकीचे घाव सहन करावं लागतात. म्हणजे जगाचे क्लेशेस अपराध सहन करावे लागतात. साई अपराध जनाचा याच्याकडे. पण तुकोबाराम त्यांनी सेवा केली. पण सेवा आमच्या स्वभावात ते नाही. सेवा करायची काही मोबदला घ्यायचा हे निष्काम भक्ताचं काम नाही बरं का. निष्कामता सेवेचा प्राण समजून ते साधना करतात. पण निष्कामतेमध्ये काही मागणं नाही, जरी देणे घेणे नाही आशा. धन्वंतरी सारखे उपकार करतात बरं का हे सज्जन. उपकार तरी धन्वंतरीपणे, जरी देणे घेणे नाही आशा. सेवा करायची देवाची, पण सेवेचा मोबदला काही मागायचा नाही. पण मोबदला जरी मागायचा नाही, कारण ईश्वर सेवेचा मोबदला या जगात एकही वस्तू ईश्वर सेवेच्या बरोबरीला नाही. म्हणून देवाकडे याद्या द्यायच्या भानगडीत पडायचं नाही बरं का दादा. बरीच माणसं एखादी पण रिचवारी केली का हातभर यादी देतात देवाकडे, हे दे ते दे ते दे. अरे दादा तुझी यादी पाहायला त्याला कुठं वेळ आहे दादा. तू काय करतो हे माझ्या मालकाला कळतं ना दादा. आणि तुझी जशी सेवा असेल ती फलश्रुती आपल्या तुला प्राप्त होणार आहे दादा, सहज आहे दादा. आणि सेवा करीत असताना तुकोबाराम म्हणतात मला काही मागायचं नाही, पण तुझ्या सेवेचा मोबदला मला एक पाहिजे आहे. काय पाहिजे? अभंगाचं प्रथम चरण.
अभय देवोनी करावे सादर. माझ्या प्रभूचं मोठेपण बडपण जाणून तो कोर विनवणी करतात बरं. देवाचा ईश्वराचा मोठेपणा कळा. माझा मालक किती मोठा आहे म्हणून ईश्वर भक्त कोणाकडे याचना करीत नाही, कोणाकडे भीक मागत नाही. तुझे दास्य करू आणि का मागो खावया, आग लागो माझ्या जाण दिग्ग झाले जिने माझे पंढरी राय. आम्ही ज्याची सेवा करतात ज्याची सेवा करतो त्याच्याकडे काही मागायचं, त्याच्याकडेच काही मागावं. व काही माणसं सामान्य जीवाची कथाच वेगळी असते, पण तो कवर आहे आपल्या ईश्वराचा मोठेपणा देतात, जाणून घेतात. प्रभू तू कसा आहे, आळी करत्याचे करशी समाधान, अभयाचे दान देऊन या. ज्याने काही आळी केली अनेकांनी पाठीमाग आणि अनेकांनी पाठीमाग, एकाने वाटीभर दूध मागितलं त्याचं समाधान तू वाटीभर दुधाने नाही केलं, 20 लिटरच्या कॅनने नाही केलं, त्याला शिराचा सागरच दिला. तू आळी करत्याचं समाधान करणार आहेस,
तुझा मोठेपणा, देवाचा मोठेपणा कळायला पाहिजे. माणसाला देवाचा मोठेपणा न कळाल्यामुळे त्याच्यावर विश्वास करीत नाही दादा. माणसं असे लूज कॉन्टॅक्ट राहत. देवाचा मोठेपणा कळायला पाहिजे आणि मग त्याच्यावर विश्वास करायचा. तुझा ऐसा कोण उदाराचा राशी, आपुलेची देशी पददासा. भक्त करुणाकर आहे, आळी करतेचं समाधान करणार आहे. एकाने बापाची मांडी मागितली, कोणी द्रोबाळाने बापाची मांडी मागितली आणि बापाची मांडी मागितली, पण दादा त्याला मांडी नाही दिली. अडळपदी बाळ बैसविला धुरू, शिराचा सागर म्हणजे जो आळी करणारा दादा, त्याने जी प्रार्थना केली असेल, जे मागितलं असेल ते जे जया पाहिजे ते आहे रे. भगवान परमात्मा पुरवित आहे, देणार आहे. अभय आळी करत्याचे करशी समाधान, अभयाचे दान देवनिया. अभय दान देणार आहे म्हणून तो कोण म्हणतात, मला अभय देवनी करावे, मला सावधानी द्यावी. बार बार कधी कधी ईश्वर भक्त जर घायाळ झाला, त्याचं धैर्य खचण्याची वेळ आली तर म्हणून तर ईश्वर भक्त बी तेच काम करतात. ईश्वर भक्त बी म्हणून तर तुकोरा म्हणतात, भागलिया मज वाहतील कडिये त्यांची येणे जोडे. आणि देवाचं काम तेच आहे. एखाद्या जीवनात नैराश्य येऊ देत नाही माझा प्रभू. अखंड प्रसन्न ठेवतो, अखंड आनंदी ठेव. आता रोज शबरी, माझी शबरी माता, रोज रोज नित्य नवा आनंद. अहो मातंग ऋषींच्या बोलण्यावर विश्वास करून या माऊली शरीर जीर्ण होईपर्यंत विश्वास केला. दादा शरीर जीर्ण झालं, कारण ही कथा त्रेतायुगातली कथा आहे ना. त्रेतायुगामध्ये आयुष्य किती होतं दादा? कृतयुगामध्ये 1,00,000 आयुष्य मर्यादा होती. नंतर त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झाल्यामुळं 10,000 आयुष्य होतं. आणि 10,000 आयुष्य असल्यामुळे शबरी मातेने 1000 वर्षापर्यंत प्रतीक्षा केली, माझा प्रभू या दिशेने येईल. काय आण रोज आण. अहो माणसाला थोडा जरी उशीर झाला तरी माणसं वन करायला लागून जातात. बाबाने यायला पाहिजे होतं, वेळ झाला, सांगितलं काय आणि केलं काय, ही गडबड करून टाकतात माणसं थोड्या वेळामध्ये. दादा तसं नाही, कारण धैर्य कसलं नाही पाहिजे. ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एकविध. आणि ईश्वर भक्ताचा इतका सांभाळ करतो, इतका सांभाळ करतो. त्याला चुकीच्या रस्त्याला जाऊ देत नाही, त्याच्याकडून चुकीचं कर्म घडू देत नाही. नेदे कर्म घडो, कोठे आडराने पडो. आणि एखादा जायला लागला त्याचा सांभाळ करतो दादा, त्याचा सांभाळ करतो. म्हणून तो कोण म्हणतात, अभय देवनी मला सावधानी द्यावी कधी. कारण ईश्वर भक्ताला बार बार सावधानीची गरज पडते बरं. त्याला जागृती, त्याला सावधानीची गरज पडते. कधी कधी धैर्य कसतं ना दादा, कसं कधी कधी कालाच्या ओघामध्ये, कारण कधी छळ झाला, कधी कारण तुकोबरायचं, कधी कधी धैर्य खचायचं. तुकोबराय म्हणायचं, देवा काय करावं रे, कलियुगी बहु कुशळ आहे जन, छळती रकुन तुझे गाता. मला भीती वाटायला लागली. तुकोबराय म्हणतात, मजा संदेह झाला तोही सवा, भजन करू देवा किंवा लोक. देवा मी भजन करू का सोडून देऊ? कारण कलियुगामधली माणसं भजन करण्याचाच छळ करतात बरं. कलियुगी बहु कुशळ जन, छळतील गुण तुझे गाता. हां भजन करायचा छळ होत. म्हणून तो कवराय म्हणतात, बाबा प्रभू तू कधी कधी माझं धैर्य खचू नये, माझ्या जीवनात नैराश्य येऊ नये, मला सावधानी द्यावी. अभय देवनी करावी सादर. आणि एका क्षणाचा आहे तुझा विसर पडला. कधी कधी माणसं कधी कधी लोक पडायला लागले म्हणा, मानमान्यता प्राप्त झाली आणि मग जरा पटरी सोडायच्या नादाला लागली. आता काय काम, थांबा समजायचं तो थांबा आहे आपल्याला जीवनामध्ये. पूज्य झाला अंगा आला अभिमान, पुढील कारण खोळंबले. तुकोबराय म्हणतात, मानमान्यता प्राप्त झाली, पूज्यता प्राप्त झाली म्हणजे दादा माणसं आपलं काम झालं असं समजतात. नाही, अशा वेळेला देवाचा विसर पडला नाही पाहिजे. कसलेही प्रसंग आले जीवनामध्ये तर देवाचा विसर पडू. क्षण तो विसर पडू नये. आणि विसर पडायची वेळ आली का मला सावधानी द्यावी, मला जागृती द्यावी, मला चेतावणी द्यावी. याचा विसर पडू नये, देवाचा विसर पडू नये. नाभय देऊनी करावे सादर, क्षण तो विसर पडू नये. एका क्षणाचा तुझा विसर पडला नाही पाहिजे. आणि प्रभू आणखी सांगू,
मला असं माझं असं कर, माझं तसं कर, मला सेवा का माझा पाहिजे, सेवाभाव टिकला पाहिजे, माझं धैर्य कसलं नाही पाहिजे, माझा आनंद मावळला नाही पाहिजे, सुखशांची अनुभूती अखंड करता आली पाहिजे, हे सुख मला पाहिजे, या घरातही आनंदाने जगता आलं पाहिजे, माझ्या भविष्यातही माझ्या आनंदाची अनुभूती अखंड टिकली पाहिजे आणि मला जगण्याचा आनंद मिळाला पाहिजे. हे सगळं काही आतापर्यंत तुला सांगितलं प्रभू, पण आता हे दे ते दे म्हणत नाही. तू कल्पतरू सारखा आहे आणि तुझ्याशिवाय आम्हाला तू कोणाचा आधार नाही ना. मग कल्पतरूचं काम काय आहे? कल्पतरू खाली फळे येती मागितली, तसं तू आमचा कल्पतरू आहेस. मग कल्पतरूचं काम काय? ईश्वर भक्तांनी जे मागितलं त्याची पूर्तता करावी, अभंगाचं शेवटचं चरण आहे. तू का माने आम्ही जे जे इच्छा करू, तू का माने आम्ही जे जे इच्छा करू, तू का माने आम्ही जे जे इच्छा करू. दास ठेवी करुणी दास ठेवी करुणी विठ्ठल दास ठेवी करुणी 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 विठ्ठल करुणी विठ्ठल दास ठेवी करुणी विठ्ठल करुणी करुणी
म्हणून माझ्या नामदेवरायांनी या ईश्वर भक्तांकरता दया दाखवली. काय दाखवली? अकल्पाविषयी व्हावे तया कुळा. बरं त्यांनाच नाही बरं का दादा, त्यांच्या कुळाला बी खूप आयुष्य मिळालं पाहिजे. अकल्पाविषयी व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासांना खूप आयुष्य दे, खूप आयुष्य दे. फक्त झटका येऊ देऊ नको. 100 नाही 100 वर्ष जगू दे फक्त. कारण झटका येतो ना कधी. चांगलं गायला यायला लागलं का मग झटका येतो. कीर्तन केसरी झाला का झटका येतो. बरं तो झटका इतर ठिकाणीच नाही येत, कीर्तना सुद्धा मध्ये येतो. आणि माझ्या नामदेव म्हणतात या ईश्वर भक्तांना अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा. माझे तुकोबराय सुद्धा म्हणतात प्रभो तुमचा मोठेपणा माहीत आहे, माझं असं कर तसं कर, तुझा विसर पडू देऊ नको. अभय देऊनी करावे सादर, तुझा भाव आड येऊनी दी चित्ता. हे सगळं काही तुझं आतापर्यंत जन्म जन्मांतर तुझ्या शिवेचं अहोभाग्य प्राप्त झालं पाहिजे आतापर्यंत मागितलं. पण आता शेवट तुझ्याकडे प्रार्थना करतो. आम्ही तुझ्याकडे जी जी इच्छा करू ती इच्छेची पूर्ती तुझ्याकडून केली पाहिजे. कारण कल्पतरूचं जे काम आहे, तू आमचा कल्पतरू आहे. तू कोणाला विचारलं महाराज तुमच्या आईचा मोठेपणा काय, तुमच्या देवतेचा मोठेपणा काय. तू कोणा जिचे नाव कामधेनू कल्पतरू तिचे मी लेकरू तुका म्हणी. माझी आई कामधेनू आहे, माझी आई कल्पतरू आहे आणि तिचं मी लेकरू आहे. आणि हे लेकरू माझे तुकोवर आहे. देवाला म्हणतात देवा आम्ही जेव्हा जेव्हा तुझ्याकडे काही इच्छा करू तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवेसे. कल्पतरू खाली फळे येते मागे तली. तसं तू आमची इच्छा आम्ही जी जी इच्छा करू. बरं ईश्वर भक्तांची इच्छा दुसरी काही नसते, तुझा विसर पडू नये. तुका म्हणे तुझा न पडावा विसर. तुझी इच्छा मला तुझा विसर पडला नाही पाहिजे, आमचा आनंद खंडित झाला नाही पाहिजे. म्हणजे या वास्तवामध्ये आम्हाला आनंद मिळाला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आमच्या उर्वरित आयुष्यामध्ये आतापर्यंत आम्ही
शासनाची सेवा केली, सरकारची सेवा केली. दादा या पुढे जाऊन तुझी सेवा करण्याकरता आम्हाला धैर्य दे, आम्हाला आनंद मिळाला पाहिजे. सर्वतोपरी आनंद मिळण्याकरता तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुढविषयी जन्मजन्मांतरे तुझाची अंकेला करून विठ्ठला दास ठेवी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविशी जन्मजन्मांतरी तुझा चांग केला. दादांची सेवानिवृत्ती झाली, पण आज जे सेवेमध्ये रथ आहेत आम्हाला रस्त्यावर भेटले ते PSI कुठे आहे, त्यांनी इकडे यावं, लवकर या, तुमचा सत्कार करायचा आहे. आले का? बाप्पू बाबर बापू बाबर बापू बापू या लवकर या आले का?